मी खरं तर बिपिनजी आणि बाबूशेठला असं सांगितलं होतं की मला माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत म्हणून ही बैठकीचं आयोजन करा. आणि मला देखील अपेक्षित नव्हतं की एका फोनवर हजारो पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे. तुमच्या मनापासून सर्वप्रथम सगळ्यांचे मी आभार मानतो. ही निवडणूक किती महत्वाची होती हे आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना आहे. कारण राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही घेतलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय असतील, त्याच्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, त्याच्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा होणारी विधानसभेची निवडणूक असेल, या संदर्भामध्ये नक्की महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची आणि कुठच्या शिवसेनेवर मतदारांचं प्रेम आहे ही फार मोठी कसोटी आमच्या सगळ्यांची होती. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी जसं काम केलं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही देशामध्ये फार मोठी उभी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी निवडून जाणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढणं होतं. भरत गोगावले निवडून जाणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढणं होतं. योगेश कदम निवडून जाणं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढणं होतं. परंतु आपल्याला एक प्रामाणिकपणानं तिथं सांगितलं पाहिजे की ज्या नेत्यानं आपल्याला ही ताकद दिली तो नेता देखील किती मोठ्या मनाचा हे देखील अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशानं बघितलं. आणि परवा ज्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पहिल्यांदा राज्याच्या राजकारणातला मुख्यमंत्री ठरवण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि मी दिल्लीमध्ये होतो, त्यावेळी मला कळलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वलय आणि ताकद हे देशाच्या राजधानीमध्ये देखील किती आहे. आपण बाकीच्या पक्षांकडनं काय शिकायचं काय करायचं याच्यापेक्षा आपला कार्यकर्ता आपला घरातला माणूस हा अतिशय ताकदीनं टिकला पाहिजे आणि तो भविष्यामध्ये मोठा झाला पाहिजे ही देखील भूमिका माझी आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची असली पाहिजे. कारण शेवटी आपण जर स्वतःपुरतं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एका फोनवर हजारो लोक येत आहेत, पुढं 1000 फोन करून 5 लोक सुद्धा येणार नाहीत. त्याच्यामुळे पदाधिकारी असतील, मी स्वतः असेल, त्या सगळ्यांनी आता अनालिसिस करायला शिकलं पाहिजे. बिपिनजी तुम्ही सांगितलं की मी असं वागायला सुरुवात केलं पाहिजे. तुम्ही सकाळपासून माझ्याबरोबर होता, झलक बघितली असाल. माझी एकच बाजू आजपर्यंत उदय सामंत लोकांनी बघितली होती, पण महाराष्ट्रातल्या राजकारणातली बाजू तुम्ही कोणी बघितली नव्हती. ती आजपासून सुरू झाली आणि त्याचे साक्षीदार देखील होते. त्याच्यामुळे माझ्याकडे ज्यांनी माझं काम केलं असं मी म्हणत नाही, ज्यांनी महायुतीचं काम केलंय, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना जपलंय, त्याच्या मागच आता उदय सामंत उभा राहील, त्यातून दुसऱ्या कोणाच्या मागावर. त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी, शाखा प्रमुखांनी, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून मी तुमचे आभार मानलेलेच आहेत. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर मी एकटा नाही, परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.